नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि सनी या दोघांना एकत्र बघितल्यानंतर इथे अश्विनला समजलं प्रिया आता फसवत असल्याचं सत्य। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सनीने दिली प्रियाला धमकी, तर आता पैसे दिले नाही तर प्रियाचे पर्सनल फोटो हे लीक करणार, सगळ्यांना पाठवणार अशी धमकी आता सनीने प्रियाला दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, लवकरच इथे प्रियाचं कारस्थान अश्विनला कळणार असतं। तर इथे प्रियासाठी अश्विन सगळ्या घराबरोबर भांडत आहे। ज्या अर्जुनवरती, आपल्या भावावरती अश्विनचं भरभरून प्रेम होतं, तर इथे प्रियाच्या आता कान भरल्यामुळे इथे अश्विन सातत्याने अर्जुनचा अपमान करत असतो, त्याला इथे उलटसुलट बोलत असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, अश्विनच्या बोलण्यामुळे बऱ्याचदा अर्जुन हर्टसुद्धा झालेला असतो। या गोष्टी आता वारंवार घडत असतात। जेव्हापासून इथे अश्विन आणि प्रियाचं लग्न झालं आहे आणि प्रिया सुभेदारांची सून म्हणून घरामध्ये आली, तेव्हापासून इथे नेहमी घरामध्ये महाभारत चालू आहे। इथे प्रिया आता वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये पूर्णपणे अडकलेली असते। मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देऊन प्रियाने जो काही गुन्हा केलेला असतो, त्या गुन्ह्याची शिक्षा अर्जुन आता तिला खूपच छान पद्धतीने देणार असतो। त्यामुळे इथे अर्जुनने तिच्या विरोधामध्ये खूप सारे पुरावेसुद्धा गोळा केलेले असतात आणि ते पुरावे जेव्हा कोर्टामध्ये सादर होतात तेव्हा प्रियाची बोलती बंद होते। आणि त्याचबरोबर इथे रविराज काका आणि महिपत हे लोक आता प्रियावरती रागवलेले असतात। तर इथे रविराज काकांना कळून चुकलेलं असतं की आतापर्यंत कोर्टामध्ये जेवढे प्रियाने स्टेटमेंट दिलेले आहेत ते किती चुकीचे होते। पहिल्या दिवसापासून ती वेगवेगळे स्टेटमेंट देते आणि इथे पहिल्या दिवसापासून मधुभाऊ मात्र आपल्या स्टेटमेंटवरती इथे पूर्णपणे ठाम आहेत। तेव्हा रविराज काका प्रियावरती आता विश्वास ठेवत नाही। तेव्हा इथे प्रिया आता खूपच जास्त चिडलेली असते। तिला काही करून अर्जुन आणि अश्विनमध्ये जोरदार भांडण लावायचं आहे, जेणेकरून इथे आता सगळ्यांच्या नजरेमध्ये तिला इथे खूपच जास्त अबला बनायचं आहे। ती खूप इनोसंट आहे, सगळेजण तिच्यावरती फक्त अन्याय करतायत, ही गोष्ट तिला आता सगळ्यांच्या नजरेस आणून द्यायची असते। ती किती चांगली आहे आणि त्याचबरोबर अर्जुन सायली दोघेजण किती वाईट आहेत, ही गोष्ट प्रियाला आता संपूर्ण कुटुंबासमोर दाखवायची असते। आणि त्यामुळेच इथे आता अर्जुन जेव्हा केसचा विषय काढतो तेव्हा प्रिया खूप जास्त चिडते आणि त्यामुळे इथे अश्विन आता अर्जुनवरती रागवतो आणि त्याला इथे वाईट साईड बोलतो। त्यामुळे अर्जुन हर्ट होतो आणि तेव्हा आता सायली खूपच जास्त चिडलेली असते आणि ती प्रियाच्या थोबाडीत देते आणि ती म्हणत असते की सगळ्यांनी ऐका, पूर्णाजी, आई आणि बाबा, तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की प्रिया ही प्रतिमा आत्यांची मुलगी आहे म्हणून ती कधीच चुकू शकत नाही, तर तसं नाही आहे। तिने काय काय चुका केल्यात ना, त्या मी आता तुम्हाला सांगते। त्यानंतर इथे आता जो काही तिचा कच्चा चिठ्ठा असतो तो सायली आता सगळा पाढा इथे घरच्या लोकांसमोर वाचते। तिने कशा पद्धतीने चुका केल्यात, कशा पद्धतीने ती खोटं बोलायची, या सगळ्या गोष्टी आता इथे सायली सगळ्यांना सांगते आणि ती प्रियाला म्हणते की आता तुझ्यामुळे, तुझ्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता याच्या पुढे जो इथे आता विचित्र वागणार, जो चुकणार तोच रडणार, असं सायली तिला आता इथे ठामपणे म्हणते आणि इथे कुणीही तिला काही बोलत नाही। अश्विनसुद्धा तोंडात मारल्यासारखा आता गप्प राहिलेला असतो। त्यानंतर इथे अश्विन आता मनामध्ये विचार करतो की इथे सायली वहिनी कधीही कुणाला उलटं न बोलणारी, कधीही इतकी न चिडणारी, आज प्रियाच्या थोबाडीत तिने मारली, याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी पाणी मुरतंय आणि त्याचा विचार मी सुद्धा केला पाहिजे। तेव्हा इकडे सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, तुम्ही आधी असे नव्हता, तुम्ही किती समजूतदारपणा दाखवायचात आणि आता असे तुम्ही का वागता? तुम्ही कशा पद्धतीने इथे अर्जुन सरांजवळ बोलता तुम्ही बघताय ना। आता अर्जुन सर जर इकडे बाबांबरोबर तुम्ही ज्या भाषेत त्यांच्याबरोबर बोलता त्या भाषेत जर ते बाबांबरोबर बोलले तर तुम्हाला ही गोष्ट पटेल का? तुम्हाला चालेल का की तुम्हाला राग येईल? तेव्हा इथे अश्विन आता गप्पच बसतो। तेव्हा सायली म्हणते, मग आता मोठा भाऊ म्हणून अर्जुन सरांचा मान ठेवणं तुमचं कर्तव्य नाही? तुम्ही तुमच्या भावाला ओळखत नाही म्हणून तुम्ही त्यांचा सातत्याने तुमच्या बायकोमुळे, तिच्या सांगण्यामुळे तुम्ही इथे तुमच्या भावाचा अपमान करता?
काय चुकी केली अर्जुन सरांनी? त्यांना इथे आधीपासूनच प्रियाबरोबर लग्न करायचं नव्हतं, तिच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि माझ्याबरोबर लग्न केलं. आणि नंतरसुद्धा प्रियाला त्यांच्याबरोबर लग्न करायचं होतं, पण तेव्हासुद्धा त्यांनी तिची निवड न करता माझी निवड केली. मग ह्याच्यामध्ये त्यांचं काय चुकलं? जर तुम्ही इथे प्रियाबरोबर लग्न करू शकता, तर मग ज्या मुलीवरती अर्जुन सरांचं प्रेम आहे ते माझ्याबरोबर लग्न का करू शकत नाही? तुम्हाला या गोष्टीचा एवढा राग का आला? असं सायली आता सगळ्यांना म्हणते आणि सगळ्यांना चांगलंच सुनावते. तेव्हा इथे सायलीने प्रत्येकाची बोलती बंद केल्यानंतर इथे अश्विनसुद्धा आता गप्प झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, एक आता महत्त्वाची गोष्ट घडते. इथे आता महत्त्वाची गोष्ट अशी घडते की इथे सनी नावाचा जो प्रियाचा बॉयफ्रेंड असतो त्याची एंट्री झालेली असते. सनीला आता कळलेलं असतं की प्रियाचं एका श्रीमंत घरामध्ये लग्न झालं आहे, ती सुभेदारांची सून झाली आहे. पण ज्या सुभेदाराबरोबर तिला लग्न करायचं असतं त्याच्याबरोबर लग्न न होता त्याच्या छोट्या भावाबरोबर म्हणजे अश्विनबरोबर लग्न झालं आहे. त्याच्यामुळे इथे आता सनी म्हणतो की याचा फायदा आता मला करून घ्यायला हवा. मागच्या वेळेला तिचं लग्न राहुलबरोबर ठरलेलं असतं आणि ते मोडण्यासाठी इथे प्रियाने आता बॉयफ्रेंड म्हणून सनीलाच बोलावलेलं असतं आणि तिने सांगितलेलं असतं की मला याच्याबरोबर लग्न करायचं आहे. आणि त्या कामाचे तिने सनीला नाटकाचे खूप सारे पैसे दिलेले असतात. पण तेव्हा त्यांच्यामध्ये आता तसं काही उरलेलं नसतं, कारण त्यांचा ब्रेकअप झालेला असतो. पण इथे आता सनी आधीचा बॉयफ्रेंड असल्यामुळे त्याच्याकडे प्रियाचे काही फोटोज वगैरे असतात. त्यानंतर इथे आता सनीला कळतं की प्रियाचं आणि अश्विनचं लग्न झालं आहे, कारण तो त्या दोघांना एकत्र बघतो. तेव्हा सनीला इथे पैशांची खूप जास्त गरज असते. तो म्हणतो की आता मला काहीतरी या फोटोचा उपयोग करायला हवा आणि म्हणूनच तो प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की मला महत्त्वाचं बोलायचं आहे, लवकरात लवकर आपल्या नेहमीच्या कॅफेला येऊन मला भेट दे, असं सनीने प्रियाला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रिया म्हणते, सनी तुझं काय काम आहे रे, आता का फोन केला आहेस मला? आणि हे बघ, तुझ्या एक गोष्ट लक्षात ठेव, माझं लग्न झालं आहे आता, त्याच्यामुळे मला फोन करत जाऊ नकोस. तेव्हा सनी म्हणतो की हे बघ, तुझ्याच कामाचं बोलायचं आहे, म्हणून लवकरात लवकर उद्या कॅफेला भेटायला यायचं. तेव्हा इथे प्रियाचा नाईलाज होतो, कारण इथे सनीकडे तिचे काही फोटोज वगैरे आहेत हे तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती सनीला भेटायला कॅफेमध्ये जायला तयार होते. दुसऱ्याच दिवशी घरामध्ये खोटं बोलून प्रिया सनीला भेटायला जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सायलीने आता प्रियाचं आणि सनीचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ती जाऊन अर्जुनला सांगते की प्रिया सनीला भेटायला कॅफेमध्ये जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली आपणसुद्धा तिचा पाठलाग करायचा आणि त्यांचं नेमकं काय बोलणं होतं आहे ना हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजणं प्रियाचा पाठलाग करतात. तेव्हा इथे सनी तिच्याबरोबर बोलत असतो. तेव्हा प्रिया खूपच जास्त रागवलेली असते आणि सनी तिला बोलत असतो की हे बघ, मला पैशांची गरज आहे, तेव्हा तू मला आता 5 लाख रुपये द्यायचे. तेव्हा प्रिया म्हणते, वेळ लागले का तुला? काय वेडाबिडा झालास की काय? मी तुला 5 लाख रुपये कुठून देऊ? मी सुभेदारांची सून आहे, म्हणून त्यांनी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलेली नाही आहे, कळलं ना? ते केल्यानंतर बघू. तेव्हा इथे सनी म्हणत असतो, हे बास झाला तुझा आता, मला 5 लाख रुपये हवेत. जेव्हा माझ्याबरोबर फिरायचीस माझ्या गाडीवरती तेव्हा मी तुझ्यावरती किती पैसे खर्च केलेत हे तुझ्या लक्षात नसेल, पण माझ्या लक्षात आहे. तेव्हा आता मला 5 लाख रुपये तू द्यायचे. प्रिया म्हणत असते की मला जमणार नाही. तेव्हा सनी म्हणतो, ठीक आहे, मग माझ्याकडे तुझे आणि माझे जे काही आपले पर्सनल फोटो आहेत ना ते मी सगळ्यांना तुझ्या घरातील लोकांना पाठवेन, किल्लेदारांनासुद्धा आणि सुभेदारांनासुद्धा, मग मला काही बोलायचं नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तू मला ब्लॅकमेल करतो आहेस? तेव्हा सनी म्हणतो, तसं समज, जेव्हा तुला त्या मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं राहुल बरोबर, तेव्हा तू मला नेलं होतंस ना लग्न मोडायला, मग आता मी सुद्धा तुझं हे लग्न मोडू शकतो. तुला बघ काय करायचं आहे, ते आयुष्यभर सुभेदारांची सून म्हणून राहायचं आहे की माझ्यामुळे तुला आता घरी बसायचं आहे, याचा विचार तू कर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुन सायली तिचं बोलणं आता ऐकत असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, असं काही करू नकोस, मला 2 दिवस दे. सनी म्हणतो, 1 दिवस देतो तुला, उद्या मला पैसे हवेत, आजचा पूर्ण दिवस आहे तुझ्याकडे. त्यानंतर इकडे आता सनीने 1 दिवस दिलेला असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा इथे प्रियाला टेन्शन आलेलं असतं. प्रिया म्हणत असते की आता पैसे कसे बरं मिळू? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया म्हणते की हा सनी पण ना, आता एवढे प्रॉब्लेम चालू आहेत आणि याच्यामध्ये ह्या सनीलासुद्धा आत्ताच यायचं होतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे प्रिया त्या विचारामध्ये असते, तेव्हा सायली अर्जुन दोघेजण विचार करतात की ठीक आहे, आता उद्या पैसे देण्यासाठी प्रिया याच कॅफेमध्ये येईल ना, तेव्हा आपण इथे अश्विनला सुद्धा पाठवून द्यायचं, त्याला आता डोळ्याने बघू दे प्रियाचं कारस्थान. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया विचार करते की 5 लाख रुपये कसे जमा करू. मग तिच्या अकाउंटला थोडेसे पैसे असतात ते, आणि आता फोटो लीक व्हायला नको, कारण ते पर्सनल फोटो आहेत. सुभेदारांनी जर ते फोटोज बघितले तर मला कायमची घरातून हाकलून देतील आणि किल्लेदारसुद्धा मला थारा देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया एक काम करते, तिचे काही दागिने असतात, जो पूर्णाजीने गुढीपाडव्याला हार केलेला असतो कल्पनाने, तो हार, त्याचबरोबर तिचे काही पैसे, हे हार वगैरे ती आता त्यांच्या सराफ जो काही सोनार असतो त्याच्याकडे मोडते, त्याचे पैसे घेते आणि ते पैसे ती इथे आता सनीला द्यायला कॅफेमध्ये जाणार असते. तेव्हा इथे प्रिया सनीला फोन करते आणि म्हणते की काल जिथे भेटलो होतो ना, तिथेच तू मला भेट, मी तुला 5 लाख रुपये देते, पण त्यानंतर जर तू मला परत फोन केलास ना, तर मग मी तुझं काय करेन ना ते तुला कळणारसुद्धा नाही. परत मला ब्लॅकमेल करायचं नाही, नाहीतर मी स्वतः पोलीस कंप्लेंट करेन. माझे फोटो तू इथे कितीही व्हायरल केलेस तरीसुद्धा. तेव्हा इथे सनी म्हणतो की बास झालं, मला माहिती आहे तुझ्यामध्ये किती इथे पॉवर आहे ते, तू ये उद्या कॅफेमध्ये माझे 5 लाख रुपये घेऊन. त्यानंतर इथे प्रिया आता कॅफेमध्ये नेहमीच्या ठिकाणी ती सनीसाठी आता पैसे घेऊन गेलेली असते, आणि त्याच वेळेला अश्विन घरी आलेला असतो. अश्विन विचारत असतो की तन्वी कुठे आहे, तन्वी कुठे आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी मगाशी मी तिला फोनवरती बोलताना ऐकलं, ती कुणाला तरी भेटायला गेले आणि ती ह्या कॅफेमध्ये गेले. ती आता MJ कॅफेचं नावसुद्धा सांगते. त्यानंतर इकडे अश्विन म्हणत असतो की मला तर ती म्हणाली होती, कारण अश्विनला आता प्रिया खोटं सांगून गेली होती की ती कॉलेजला जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विन म्हणतो नाही ठीक आहे, ती कॅफेमध्ये गेले ना, मला माहिती आहे तिचं काम आहे ते. आणि अश्विन लगेचच मागे फिरतो, आपली गाडी घेतो आणि त्याच कॅफेजवळ जातो. तेव्हा तो आता दारातूनच बघत असतो, तरीचे गाडीच्या खिडकीतून तो बघत असतो. तेव्हा प्रिया इथे सनीबरोबर बोलत असते आणि ती आपल्या पर्समधून एवढे असे पैसे काढून सनीला देत असते. तेव्हा इथे अश्विन प्रियाला फोन करतो. प्रिया फोन उचलते. तेव्हा अश्विन म्हणतो कुठे आहेस तू तन्वी. तेव्हा प्रिया म्हणत असते अरे असं काय करतोयस, मी तर घरीच आहे. तेव्हा अश्विन म्हणतो तू घरी आहेस का, पण मी तर घरीच आलो आहे. तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. ती म्हणते अरे घरी म्हणजे मी घरीच होते, मी आता इकडे आले, कॉलेजमध्ये असाइनमेंट मला द्यायच्या होत्या ना, त्याच घेण्यासाठी मी इथे आले होते. त्यानंतर इकडे आता असाइनमेंटसाठी कॉलेजमध्ये गेले असं प्रिया खोटं सांगते. अश्विनला कळतं, कारण तो आता समोरासमोर सनीबरोबर बोलत असताना प्रियाला स्वतःच्या डोळ्याने बघतो. त्यानंतर इथे आता सनीला पैसे देते आणि त्याचबरोबर इथे सनी तिचा हात वगैरे पकडतो. हे बघितल्यानंतर इकडे आता अश्विनला खूपच जास्त राग येतो आणि त्यानंतरला अश्विनला आता कळून चुकतं की प्रिया आपल्याला फसवते. सरळ ती माझ्या तोंडावरती खोटं बोलते. आता जर मी कदाचित तिला इथून बघितलं नसतं तर मला हॉस्पिटलमध्ये खरंच वाटलं असतं की ती कॉलेजला गेलेली आहे म्हणून. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेजण खरं बोलत आहेत हे आता अश्विनला पटलेलं असतं आणि त्यामुळे इथे प्रेक्षकांनो अश्विन घरी येतो. घरी आल्यानंतर तो प्रियाला विचारतो की तू कुठे गेली होतीस. ती म्हणते की कॉलेजमध्ये गेले होते. तेव्हा अश्विन इथे कॅफेजवळचा फोटो आता तिला दाखवतो आणि म्हणतो की ह्या मुलाबरोबर तू काय करत होतीस. तेव्हा इथे प्रिया आता घाबरते आणि ती म्हणते की अश्विन खरंच सॉरी अश्विन. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो कोण आहे मुलगा ते मला सांग, आणि तू त्याला पैसे का देत होतीस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली प्रिया, तिला काय बोलावं ते सुद्धा कळत नसतं. तेव्हा इकडे आता अश्विन म्हणतो की हा मुलगा कोण आहे ते मला सांग. तेव्हा प्रिया म्हणते हा माझा मित्र आहे, त्याला पैशांची गरज होती म्हणून मी फक्त त्याला मदत केली, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायलीला अश्विन तो फोटो दाखवतो आणि म्हणतो सायली वहिनी तू मला सांग, या मुलाला तू ओळखतेस का, तू कधी हिच्याबरोबर बघितलेस का. तेव्हा सायली म्हणते की हो अश्विन भाऊजी, इथे प्रिया कॉलेजला असताना या मुलाबरोबर ती खूप वेळा फिरायची, मी बघितलं आहे, आणि ती MJ कॅफे आहे ना तिथे तर बऱ्याचदा त्याला भेटायला सुद्धा जायची, हो की नाही प्रिया. तेव्हा इथे प्रियाचा आता खोटाडेपणा सायलीने गोड बोलून सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. ज्या पद्धतीने इथे विनाकारण प्रिया सायलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत असते, त्याच पद्धतीने इथे सायली आता खरोखर तिची आता कारस्थानं सगळ्यांच्या समोर आणत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की हे सगळं काय आहे तन्वी, मी तुझ्या बोलण्यावरती इतका विश्वास ठेवला, हा मुलगा तुझा बॉयफ्रेंड होता का.
तेव्हा इथे प्रिया आता म्हणते नाही नाही, हा माझा बॉयफ्रेंड नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो मग आत्ताच्या आत्ता त्याला इथे बोलावून घे, मला आता त्याला समोरासमोर विचारायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते नाही, तो नाही येणार. तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ, तुला जर इथे आता राहायचं असेल ना तर त्या मुलाला आत्ताच्या आत्ता इथे बोलावून घे, नाहीतर मी तुला लगेचच डिवोर्स देईन. तेव्हा इथे मला फसवलेलं अजिबात चालणार नाही आहे असं अश्विन म्हणतो. त्यानंतरला इथे सनीला बोलावलं जातं कारण प्रियाचा नाईलाज होतो. सनी जेव्हा येतो तेव्हा अश्विन विचारतो की कोण आहे तुझी तन्वी, तन्वी तुझी गर्लफ्रेंड होती का? तेव्हा सनी म्हणतो की नाही, असं काही नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ, खरं खरं सांग, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. अर्जुनसुद्धा त्याला धमकावतो. तेव्हा सनी म्हणतो हो, आम्ही कॉलेजमध्ये असताना एकमेकांना डेट करत होतो. इथे प्रिया माझी गर्लफ्रेंड होती. त्यानंतरला तिला माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न करायचं होतं, म्हणून तिने मला सोडलं असं आता सनी खरं खुरं सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सत्य बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. याचाच अर्थ प्रिया एक नंबरची खोटारडी आहे. सायली आणि अर्जुन जे काही तिच्याबद्दल बोलतात हे सगळं खरं आहे हे आता त्याला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता जेव्हा अश्विन स्वतःच्या डोळ्याने सनीला आणि प्रियाला एकत्र बघतो तेव्हा त्याला कळतं की प्रिया मला फसवते. आणि त्याचबरोबर जेव्हा इथे सनी आता प्रियाला पैशांची मागणी करतो तेव्हा इथे आता पैसेसुद्धा प्रियाने दिलेले असतात, कारण ते फोटोज कुणालाही दाखवायला नको म्हणून. अश्विन म्हणतो ते पैसे तू कसले घेतलेस? तन्वीने तुला पैसे दिले ना कॅफेमध्ये? तेव्हा सनी म्हणतो हो, मला पैशांची गरज होती. आधीसुद्धा मी तिच्यावरती खूप पैसे खर्च केले होते आणि तेच पैसे मी तिच्याकडे परत मागितले. तेव्हा इथे आता फोटोबद्दलचं सत्य काही समोर येत नाही, पण इथे प्रिया त्याची गर्लफ्रेंड होती. सनीने हे सत्य अश्विन समोर कबूल केल्यामुळे इथे अश्विनला आता प्रियाचं कारस्थान कळलेलं असतं. त्यामुळे पूर्ण जी कल्पना, प्रताप काका या सगळ्यांच्या नजरेतून आता इथे प्रिया उतरलेली असते. इथे प्रिया अर्जुन आणि सायलीला सगळ्यांच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करत असते. सायलीच्या चारित्र्यावरती बोलत असते. त्याचबरोबर सायली कशी वाईट आहे, मला कसा त्रास द्यायची, या सगळ्या गोष्टींबद्दल ती सातत्याने बोलत असते. पण स्वतःने मात्र केलेली कारस्थानं ती कुणाला नाही सांगत. पण इथे आता सनीने पूर्णपणे प्रियाची वाट लावलेली असते. ज्या पद्धतीने इथे तिने त्याच्या परिस्थितीचा अपमान केलेला असतो की तुझ्याबरोबर मी लग्न नाही करू शकत, कारण का तुझ्याकडे पैसा नाही आहे. त्यामुळे इथे आता प्रियाने सनीला सोडलेलं असतं. त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता सनीने तिची वाट लावलेली असते. त्यामुळे इथे रविराज काकांना सुद्धा ही गोष्ट कळते आणि रविराज काकांना माहिती असतं की ज्या वेळेला राहुलबरोबर लग्न ठरलेलं असतं तेव्हा इथे प्रिया इथे सनीलाच घेऊन आलेली असते ते लग्न मोडण्यासाठी. आणि इथे रविराज काकांनी त्याला हवे तेवढे पैसे देऊन तिथून जायला सांगितलेलं असतं. या गोष्टी तेव्हासुद्धा घडलेल्या असतात. पण हे सनी प्रकरण आता मध्येच पुन्हा आल्यामुळे इथे रविराज काका प्रियावरती अजूनच चिडलेले असतात. इथे आता ते म्हणतात की तन्वी कधीही सुधारणार नाही आहे, आता लग्न झालं आहे तरीसुद्धा सुधारत नाही आहे. त्यामुळे इथे आता सनीने येऊन चांगलीच प्रियाची वाट लावलेली असते आणि अश्विनच्या समोर प्रियाचं सगळं कारस्थानसुद्धा आलेलं असतं.